अहो माहिती आहे हाडाचं एवढं म्हणजे 100% गॅरंटेड विलाज आहे आणि ते विलाज माझा केलेला आहे. हाडं ठिसूर झालेलं, हाडं ठिसूर माझी झाली होती. ऐकलं का? आयुर्वेदिक दवाखाना आहे. आयुर्वेदिक आपण औषध कुठलं द्यायचं नाही कुणाला. दवाखान्यात ते विलाज, हाडं ठिसूर होण्याचा विलाज. हाडं ठसठस करतेत, दुखतेत, एकदम झोप लागत नाही, एकदम म्हणजे सतत त्रास होतो आणि ते हाडं ठिसूर होतात. त्यावर विलाज एकदम मस्त पुण्यामध्ये आहे दवाखाना. आणि त्या दवा गोळी कुठं भेटती? बांद्र्याला. अहो माय काय सांगा तुम्हाला, कसले कसले दिवस काढले तर. आणि इथपर्यंत म्हणजे आणि खाय जगायला आणि आत मधीच लोक त्रास देतात. आपण आपल्या पद्धतीनं जगतो. नशिबानं आपलं आयुष्य मिळालंय, जीवनदान. कसल्या आजारातून आपण बाहेर पडलेले असतो. अशी गोष्ट आहे. तर बघा सगळं म्हणजे ऍड्रेस वगैरे सगळं असं नाही की इथं आहे आणि तिथं आहे आणि कसं बी जाण काय बी जाण. विलाज बाई विलाज होतंय. माझा स्वतःचा विलाज केलाय. पण खर्च दवाखाना म्हणल्यावर बघा खर्च. आणि ते दवाखाना आयुर्वेदिक आहे आणि तिथं खर्च लय आहे. काही ते किती करते तर ते बॉडी मसाज हे ते पाच काहीतरी ते लय डॉक्टर आहे तिथं. डॉक्टरीन आहे ते लय आहे. म्हणजे वात ही असती ना, वात कसली वात असती, वेगवेगळी वात असती. आणि त्याच्यासाठी ते आपल्या शरीराची बॉडीची दवाखान्यामध्ये ते हे करतात, असं मालिश करतात. लय आहेत. मस्त विलाज आहेत माहितीये का. लोक एवढे परेशान असतात, हैराण असतात आणि ते करतात ना. लोक करतात ना, त्यांना माहिती जास्त की बाबा ही वंदना खरं बोलायली, खोटं बोलणं आहे. कळलं का? पिढा अहो त्या प्रत्येक गोष्टीची माणसाला पिढा आहे. कुणाला ना कुणी ना कुणी ते भोगायलंय, त्याच्यातून निघायलंय, ते फेस्ट करीत चाललंय, जगायलंय. कळलं का? पण जर हाडं ठिसूर वगैरे काही कोणाला असेल ना प्रॉब्लेम, तर मला सांगा, मी तुम्हाला त्या दवाखान्यात नेऊन घालीते. काही हरकत नाही. मी जशी नीट झाले तसं मी किती जणांना तरी सांगितलंय आणि तिथं नेऊन घातलंय माहितीये का. म्हणजे माझा संबंध काहीच नाही. जर तुम्हाला जर कळत असलं ऍड्रेसवर जायचं तर तुम्हीच जा. मी कशाला येऊ, माझं काय काम आहे. अशी गोष्ट आहे. आणि जर तुम्ही म्हणला वंदना आम्हाला नाही जमायचं आणि एखादी वेळेस तू ये तिथं भेट घालून द्यायला, तर मग मी येऊ शकते. अशी गोष्ट आहे. आलं का लक्षात? तर आताच मी माझ्या वडिलाच्या मामाचा मुलगा आणि त्याच्या डोळ्यामध्ये ते मोतीबिंदू झाला होता. त्याचं ऑपरेशन मी स्वतः घेऊन केलंय त्याला दवाखान्यामध्ये. म्हणजे मी त्याचं हे घेतलं, जरा पुढारपण उचल घेतली जरा. त्याला 2 वर्ष झालं दिसना गेलं. 2 वर्षानं दिसना गेलं. कामधंदा सुटला होता, सगळं झालं. तर आता लेकरं बाळ, बायको बी ह्या कामाला जाते, बायको लेकरं कामाला जाते, तर म्हणजे करतेत खातेत. आणि त्या वधवधीमुळं ह्याच्याकडे लक्षच नाही गेलं. मग मला माहिती झालं, ती बी त्यांची बहीण आली होती बघा माझ्या इथं, पाहुणे होऊन आले होते, तर ते बी आले होते. तर मग पुन्हा कळालं मला की अशी गोष्ट आहे. 8 दिवसातच पुन्हा कळाल्याच्या नंतर
उरणला नेलं तर तुम्हाला सांगते, उरणचे जे डोळ्याचे डॉक्टर आहेत ना, ते माझेच व्हिडिओ बघू लागले म्हणून माय, आणि मी दिसले द्यायला दारात. अगं माय गई अशी गोष्ट झाली माहितीये का तिथं. ती म्हणाले असं कसं झालं, मी व्हिडिओ तुमचंच बघू लागलो तुम्ही मला समोर दिसला. मी नाही म्हणलं, मी नाही माय म्हणलं, आता काय म्हणावा मग. तर हो म्हणलं, आता मग काय करावं आता. हो तर ते मला ओळखीत होते, आणि मग पुन्हा मी पण आता त्यांना ओळखीते, अशी गोष्ट आहे. तर मग बघा, ऑपरेशन त्यांच्या डोळ्याचं झालं, आणि आता त्यांना चांगलं दिसाय बी लागलंय. जाणार आहेत आम्ही एक दिवस उरणला त्या डॉक्टरला भेटायला. त्यांच्या वडिलाचं बी दुखू लागलं, आणि काही विचारपूस नाही, काही नाही. मी लवकरच जाणार आहे, म्हणजे मी माझं ते रिलेटेड आणि त्यांची बायको हे असं, म्हणजे आम्ही जाणार आहेत दवाखान्यामध्ये. चष्मा नंबरवरचा चष्मा बी घ्यावा लागेल ना, तेवढं ते असे आहे व. मी तुम्हाला आता कसं सांगू. तर माझ्यासारख्या माणसाला अडचणीत आणतोय कुणी ना कुणी, पण त्यांच्या लक्षात एकदा येत नाही की बाबा समोरचा व्यक्ती कसा हाय, काय हाय, आपला माहिती नाही. आपण उगाचच त्याला त्रास जर दिला तर ती एनर्जी रिटर्न आपल्यावरच येऊ शकते. आणि सेम तेच होतंय बघा. जे लोक मला त्रास देतात ना, रिटर्न ते त्रास त्यांना जातोय, आणि मग ते भोगत येतं. काळीची भाय माझी, कळलं का. आणि पुन्हा इमानदार, खोटेपणा जमत नाही, काही बी असू द्या खरं. म्हणजे कुठली एखादी गोष्ट मला जर आवडली तर मी तुम्हाला तुमच्यापासून लपवून कधी ठेवणार नाही. अशी बाई आहे. आता कशी आणि क्लॅरिटी देऊ सांगा. आता तुम्हाला तर माहितीच आहे की मला जर कोणी काय बोललं तर कसली बोलते मी, ह्याच्यावरूनच कळायला पाहिजे. पण खवून अवधान आणि तिथं, आणि मग अजून बोलून घेतात लोक. जाऊ दे मा. हो चला, दुसरा व्हिडिओ काढते मी.